नाकातून पाणी निघतं माझ्या. नाकातून. घ्या करा करा. काय वेळ झाला आता काय माहिती. देवीला जाता ना आता डायरेक्ट सरळीत बघायला. सो काही जातात निघालो आम्ही देवीसाठी. सकाळचे 9 वाजलेले. आता 2 तास तरी आम्हाला लागतील जवळजवळ. हे बस स्टँड आहे हे. चला आता इथून जाऊ सरळ देवीवरती. बस पकडू. इथून बसायचं आपल्याला बसमध्ये. 2 तास लागतील तरी जायला. गाडी आली बाई. सर्व एकदम धावपळ करतात सीट भेटण्यासाठी. चला बसले बाई गाडीमध्ये. जागा तर नाही आहे तरी कसं मसं केलं ॲडजस्ट. डुग्गूला गाडीमध्ये कसं तरी होतं. एकदम मणमण सारखं होतं. काय होतंय. तो चलो भैया बस हो गई स्टार्ट. अभी निकल रहे देवी के मंदिर. काय लावून घेतलं आता परत. अरे डुग्गूला झाली ॲसिडिटी. आता तिच्यासाठी घेतोय मी इनो मस्त. तिचं ना पोटात दुखतंय ॲसिडिटीमुळे. कारण की खूप लेट वगैरे झालं होतं ना काल. चला आता इनो घेऊ आणि आम्ही उतरले आता इथे. आता इथून किती लांब आहे मंदिर काय माहिती. इथून पायीच वाटतं रस्ता आहे ना. पायी वाटतं जायचं. तर हा तर मी आता इनो घेतो आणि जातो. इनो आहे का इनो चल समोर जाऊ. मेडिकल वगैरे इथे पण काही दिसत नाही आहे. आपल्याला समजत नाही काय बोलायचं काय नाही बोलायचं. इथे विचारून बघू. इथे पण इनो नाही आहे. सगळे खाण्याचेच दुकानं दिसत आहे इथे. इथले असं वाटतं इथे लोक आजारी बिजारी पडतच नाही वाटतं. फायनली इनो भेटली यार. हिची इनो फायनली. चला आता जाऊ पटापट. कारण की खूप वेळ होऊन गेला. सकाळी जायचं होतं 9 पोचायचं होतं. 11 वाजले असतील तरी जवळजवळ. 11 वाजून गेले. आता चालता परत ऊन म्हणजे खतरनाक ऊन लागेन आता आपल्याला. इनो घे तुझी. ठीक आहे इनो इकडे बघ. आता इनो घेऊन चांगलं होशील ना मग. हर चेहरा दिसत नाही दाखव. इथूनच स्टार्टिंग वाटतं चालायची आहे ना. याचं टेन्शन या मांडीवर बसून आला मस्त. पाणी भेटलं नाही मला. शेवटी बॉटल खाली भेटली. या काढलं नाही का. कच्चा लिंबू मुंजवा इसका टेन्शन आहे भैया. पुढे पण बाहेर नेलं की आजारीच पडतो हा. दगडणी दे. मसाला आहे मसाला. घ्या करा करा. दुसरं समजून सोडायचा बिल घेत आहे. घे लाईन लावायची. कलाकार नाही रे भैया. मी ABCD काय शिकवता आहे का. प्रवेशद्वार आहे. इथून वॉकिंग चालू होईल. वरती देवी आहे. देवी माता चामुंडा चोटीला देवी म्हणून आहे. तर इथे जाणार आहे आता बरोबर. हो घेते देवीसाठी पूजेचं सामान. इथून झाली आता सुरुवात चालायला. आणि आतापासूनच आमचे शुभम भैया थकलेले आहे भरपूर. वीक फील करता एकदम. काय होतंय पायात अडकते ना साडी. आपलं माईक चार्जिंग लावून घेतो आधी. जिजाजींची आम्ही थकणार नाही. आम्ही मुळीच थकणार. काय पिता वहिनी. काय किती जड आहे ती. हलकी ती हलकी फुलकी एकदम. दादा 25 पायऱ्या धरायच्या चढायचंय. खाली बसून नाही 2 पायऱ्या. हे आहे मॉडेल बघतोय ते. घरी बघा किंवा बाहेर बघा. आमचा मेकअप साडी घालून पहा मग समजेल काय होतं. पण कोण बोललो होतं साडी घालायला. ती बाई. हे बघ इथे आमचा रूल चालेल. मी तुला पहिलेच सांगून ठेवते. बसायचं का सर्व हाऊस पुरी करतो का. नकली घोडे ते. बाई साडी तर चांगली दिसते. बाई साडी तर चांगली दिसते एकदम बरोबर. यांना कोण सांगेन. आता मागे बोलत होते तुम्ही की साडी घालायची काय गरज होती म्हणून. रिकामा काय बोलायला लावते. आतापासूनच सर्व ते थकत चालले बघा. डुग्गू टॉनिक नंबरवर चाललाय पुढे. डुग्गू सर्वांच्या पुढे चालते. ये ले बाय ले. एक मेरा स्टॅमिना. इथे सर्व बसताय. आणि आमच्या मॅडम बघा. शिलाजीत खाण्याचा हा फायदा असतो. कोणसा शिलाजीत खा के आए हो भैया. गाईचं दूध पिऊन आली. इसका शिलाजीत काम करना बंद कर दिया. बैठ गया डुग्गू नीचे.
जी आप थक गए का? नाकातून पाणी निघतं माझ्या. हा नाकातून नाक मोकळं होतं तू सर जात असेल. हे बघा ते येतात बाकीचे इथून. वॉट अ नाईस व्ह्यू. छोटं छोटं दिसतं सर्व. आले बाकीचे लोक थकत सर्व थकले. अजून 15-20 पायऱ्यात चढले थकून गेले सर्व. जय माता दी. हा जय माता दी. थकला का? थकला नाही अजून. नाही थकला ना? हे जास्त नाही. काय तिच्यात? सामान आहे देवीचा. देवीचं सामान आहे का? चलो फिर. हो थकले का? 25 थकलोय आता थोडंसं शांतीची खूप गरज वाटते. विश्रांती वरती डायरेक्ट विश्रांती. तिने असं सांगितलं की मी न थांबता गड चढणार. हा इथे 5 पायऱ्या नवऱ्याला घेऊन जावं लागतं आणि 5 पायऱ्या बायकोला उचलून घेऊन जावं लागतं. ऐसा तो हो नहीं सकता. होता है कलयुग आहे ना. मान्यता एवढी की जे बाबा आहे ना प्रत्येक म्हणजे जितक्या पायऱ्या असतील प्रत्येक पायरीला प्रणाम करत करत प्रत्येक पायरीच्या पाया पडत पडत वरती जात आहेत. जोडजोडी ते 2 किंवा 3,000 पायऱ्या असतील. अर्धा टाईट होऊन गेलाय. वरती किती काय टाईट होईल. आलं रे भाई मंदिर. कैसा हस रहा है देखो देखो कैसा हस रहा है कैसा हस रहा है. पलटण देखो इथं. वाह भाई मला वाटलं खूप लांब असेल खूप दूर असेल पण जवळच आलं. फायनली मंदिर आलंच आहे. आता थोडंसं बसून घेऊ इथे मग सर्वांना येऊ देऊ मग दर्शन घेऊ मस्त आरामात. वाटते मग एकदम फ्रेश. हा फ्रेश डोकेशला एकदम फ्रेश वाटते आता कारण की तो आता फायनली चढलेला आहे. भाई तुम्हाला एक गोष्ट माहिती नसणार आम्ही दोघांनी केदारनाथ ट्रॅक कंप्लीट केलेला आहे. तो पण 8 तासामध्ये. घोडे वगैरे असतात तर आम्ही पायी पूर्ण ट्रॅक कंप्लीट केलेला होता. सो त्यामुळे आम्हाला सवय चालायची. पण आता हिला आज थोडं बरं वाटत नव्हतं. सो आज ही थोडी वीक फील करते म्हणून थोडंफार थांबत आली. मी तर एकदम इझिली चालत आलो वरती. सो काही इथे ना आधी हातपाय तोंड धुवावे लागतात फ्रेश व्हावं लागतं मग त्यानंतर दर्शन घ्यायला जावं लागतं. बघा इथे हातपाय तोंड धुण्याची सर्व व्यवस्था असते. पाय आणि हात वगैरे पूर्ण फ्रेश झाल्यानंतर मग इकडे वरती मंदिरात जावं लागतं. गुजरात साईडला येतं ना तर इथे बघा पूर्ण गुजरातीमध्ये लिहिलेलं असतं. मला ती भाषा वगैरे काही समजत नाही पण विचारत सर्व इथे करावं लागतं. देवीला ओटी वगैरे चढवावी लागते जेणेकरून मान्यता आहे म्हणजे अशी की देवीला ओटी वगैरे चढवली तर आपल्या मनातल्या इच्छा वगैरे सर्व कंप्लीट होतात पूर्ण होतात. हे बघा इथे सो भाई हे देवीला न्यायच्या आधी ना इथे जितकी पण पूजन वगैरेचं सामान ठेवलं आहे याची पूजा करावी लागते. त्यानंतर हे असं देवीला चढवलं जाईल इथे. चला आता सर्व झाले रेडी. यार ये मेरे को ब्रो बोलती है. चला आपण आता जातोय देवीच्या दर्शनाला. सो हे बघा काही तिथे फोटो शूटिंगला बंदी आहे. सो आता मी इथे मोबाईल बंद करून टाकतो आणि बरेचसे लोक दिसत इथे तरी मोबाईल घेऊन. चला बघू रिस्क घेऊन घेऊ. आता जातोय मस्त दर्शनाला. बघा समोर तुम्हाला देवीचं एक रूप काय आहे ते दाखवतो. वाव नवऱ्याला संस्कारी बनवण्यामागे बायकोचा हात असतो. त्याचं जिवंत उदाहरण हे दर्शन आपले झालेले छान दर्शन झाले एकदम. आणि आतला व्ह्यू जो होता तो ओरा जो होता आतला खतरनाक होता एकदम जबरदस्त. तर आता दर्शन झाल्यानंतर इथे काहीतरी एक प्रोसेस असते. सो मी पण फर्स्ट टाईम मला पण माहिती नाही एवढं. सो भाई डुगुळा भरतोय मी मस्त इथून सिंदूर. कारण इथली मान्यता असते की तुमचं नातं चांगलं चालतं जर कधी तुम्ही इथला हा सिंदूर भरला तर.
किती मोठा मधला आहे. छोटा आहे. सो गाईज मुख्य मंदिरानंतर आहे ना एक छोटंसं एक मंदिर येतं मेलडी माता म्हणून. कालभैरवचं मंदिर, कालभैरव बाबा. सगळे आपल्याला जे पूजेमध्ये भेटलेले हार वगैरे असतात ना ते इथे सिंहाला चढवावे लागतात म्हणे. इथे खाली टाकून देऊ पायाजवळ. सो गाईज आता आपण जातो इथे गुफेमध्ये. हॅलो जातो तिथे. महादेवाचं मंदिर आहे का? ओके. अच्छा इथे गुफेमध्ये महादेवाचं मंदिर आहे. लोक अशी मान्यता घेऊन येतात बघा. सो चला मित्रांनो आजचा टूर इथे संपलेला आहे. दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय मस्त खाली जाऊ जेवण वगैरे करू आणि आम्ही ज्यांच्या घरी थांबलेले होते परत त्यांच्याच त्या काकूंच्याच घरी जाऊ म्हणजे त्या आजींच्याच घरी जाऊ आणि मस्त रिलॅक्स करू. सो आजचा ब्लॉग होतो इथेच एंड. चलो बाय.